8 विवाह झाले. किती? ते 8 विवाह कोणाचा कशा काय काय कारणाने झालेत मला त्या अष्टधा प्रकृत्या किती आहेत? 8 प्रकारच्या प्रकृत्या आहेत आणि एक प्रकारचा ब्रह्म आहे. किती प्रकारच्या प्रकृत्या आहेत? 8 प्रकारच्या प्रकृत्या आहेत. 8 प्रकारच्या बरोबर भगवान परमात्मा विवाह करतो म्हणजे काय करतो? त्या प्रकृतीला आपल्या अधीन करून घेतो. प्रकृती त्याच्या अधीनच आहे. प्रकृतीचा मालकच भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्माच प्रकृतीचा मालक आहे ना. मालक असल्या कारणानंच भगवान परमात्मा त्यांना आपल्या अधिपत्याखाली घेतो. भगवान परमात्म्याचं कामच आहे. कारण सर्व सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान भगवान परमात्मा आहे. का तो भगवान परमात्मा सगळ्या सृष्टीचा चलनवलन करण्याकरताच येतो. करता करिता तोच आहे. हा भगवान परमात्मा या 8 प्रकृती बरोबर विवाह करतो. म्हणजे हा भगवान परमात्मा त्या 8ही प्रकृती अष्टधा प्रकृती म्हणतात. शास्त्रामध्ये त्याला अष्टधा प्रकृती सांगितलेलं आहे. आणि प्रकृती हा भगवान परमात्म्याच्या अधीनच आहे. जेव्हा कोटेच नव्हते काही तेथे एक झाडगज निर्माण झाली. नाथ महाराजांचं भारुड आहे त्याच्यावर. तेथे काहीच नाही. तेथे कोठे एक भालगज निर्माण आणि ती झाडगज निर्माण म्हणजे काय झाली? मला माया उत्पन्न झाली. आणि निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छार निराकार निर्गुण तो चिरगुण आहे. निराकार असणारा भगवान परमात्मा आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, असा निराकार भगवान परमात्मा आहे. पण त्या परमात्म्याला आकार देण्याचं काम कोण करते? महाराज माया करते. माया म्हणजे प्रकृती. ह्या प्रकृती आकाराला आणतात. तो निराकार असणारा भगवान परमात्म्याचा संग मायेने केला. माया सुद्धा निराकार असणाऱ्या भगवान परमात्म्यापासूनच निर्माण होते आणि भगवान परमात्म्याला झाकून टाकते. काय करते? निराकार असणाऱ्या भगवान परमात्म्यापासूनच भगवान माया निर्माण होते. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. ज्याच्यापासून निर्माण होतं त्याला झाकून टाकणे याचं नाव माया. कोणापासून निर्माण झाली माया? माया भगवान परमात्म्यापासूनच निर्माण झाली. भगवान परमात्म्याला झाकते. जसं विहिरीमध्ये पाणी आहे. पाणी आहे आणि पाण्यावरती शेवाळ तयार होत. आता शेवाळ दुसऱ्या कंपनीचं आहे का? ॲक्वागार्डचं पाणी आहे आणि बिस्लरीचं शेवाळ आहे. जमलं का? बिस्लरी कोण आहे? बिस्लरी तेच आहे. ॲक्वागार्ड तेच आहे. पाणीच आहे. पण पाण्यावरती जे झाकण तयार होतं त्याचं नाव शेवाळ आहे. काय नाव आहे? ती निर्माण व्हायला कोणती कंपनी का त्याच्यासाठी सेपरेट? ती माया त्याच्यातूनच उत्पन्न होते आणि त्याला झाकते. ह्याचं नाव माया. जी भगवान परमात्मा निर्गुण निराकार असणारे भगवान परमात्म्यापासूनच तयार होते आणि भगवान परमात्म्याला झाकून टाकते. अशी माया. ती मायेचे प्रकार आहेत. त्या मायेचे 8 प्रकार सांगितले शास्त्रकाराने. किती? त्याला अष्टधा प्रकृत्या म्हणतात. आणि त्या अष्टधा प्रकृत्याबरोबर भगवान परमात्मा विवाह करतो. त्याच्यामध्ये सर्वात सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा हा भगवान परमात्मा या 8 मायेबरोबर लग्न करतो. पण 8ही मायांचे वेगवेगळे प्रकार आहेत. असे हे 8च का प्रकृती आहेत? काय कारण आहे त्याला? 8 प्रकृती असणं म्हणजे ही प्रत्येक क्षणाला घडते. घटत जाय, पडत जाय, एका जागेवर स्थिर राहत नाही. आता मला वाटतं याच्यामध्ये सुशिक्षित सगळ्या जवळजवळ 80% महिला मला सुशिक्षित वाटतात. ताई तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? हा 10वी. तुम्हाला 8चा भाडा तर नक्कीच येत असेल. मग आता मला जर तुमच्यातला जर मी इकडे माझी बायको पण तिला विचारलं असतं पण ती 10वी नापास आहे म्हणून तिला विचारलं. तुला तू आता घरी गेलं काय भांडू नको माझ्याकडे. नाही घरी गेलं भांडू नको माझ्याकडे. घरी गेलं भांडू नको माझ्याकडे. मला पाडा विचारायच बघतो. आजचा पाडा सगळ्यांचाच पाठ असेल मला. 8 एक 8 दुने 6ची 7ची बेरीज किती होते? 6 आणि 8 दुने 16 झाल्यानंतर 6ची 1ची बेरीज किती होती? 6 आणि 1 16 बेरीज 8 दुने 16 आकडा आला की नाही? 16ची आकड्याची बेरीज करा. 6 आणि 1 8 पेक्षा जास्त आहे का कमी? 8 पेक्षा कमी आहे की नाही? 8 दुने 16 झाले. 8 त्रिक 4 आणि 2
कमीच आहे. 8 चौक 32, 3 आणि 2 8 पंचे किती राहिले? 8 सक 48, 8 आणि 4 8 पेक्षा 8 पेक्षा जास्त झाले, 8 पेक्षा कमी होतात, 8 पेक्षा वाढतात. 8च्या पाड्यामध्ये सगळे अपडाऊन चालू आहे मला. कारण का ते प्रकृतीच आहे आणि प्रकृती अपडाऊन करते महाराज. आता हे कटनवरे बाबा लहानपणी फार असे वर्षभरात फार गोंडच बाळ दिसत असं नाही का? कोणी उष्ण पापा घेत असेल महाराज. आता कोणी जवळ सुद्धा येईना आपल्या आता बारीक लहान असलेला महाराज म्हणजे गोंडस प्रकृतीने सदृढ आहे. कुठपर्यंत? वर्षा 1.5 वर्षाच्या पर्यंत असतात. कोणी चालता पापा घेते महाराज. गोंडस लहान बाळाचं बोल का? आणि आता म्हातारपणी तेच बाबा आहे ना, मग वेगळं आहे का? घ्या बरोबर पपी नाही घेत का बरं? त्याला कारणीभूत प्रकृती आहे. बरोबर आहे की नाही? प्रकृती खाली जा वर जा खाली खाली वर खाली वर करते. याचं नाव प्रकृती. पण त्या ब्रह्माचा संग जर त्या प्रकृतीने केला ना, त्या संघ ब्रह्माने जर प्रकृतीच्या बरोबर संघ केला तर 8 आणि 1 किती झाली बेरीज? हा. आता गोकुळ शेठ आमचे जुने म्हणजे जुने 11वी झालेले असले ना, आहे की नाही? किती शिक्षण आहे तुमचं? जुने 11वी का 10वी? 11वी आहे की नाही? जुने 11वीचे पाढा आहे. 9 1 9 दुने 8 आणि 1 9 9 त्रिक 7 आणि 2 9 चौक 6 आणि 3 9 चौक 9 पाची 4 आणि 5 9 शक. अरे कवरे मोजा तुम्ही 9 पर्यंत बदलतच नाही आता. हा बेरीज 9 येणार महाराज. का तर त्या ब्रह्मानं त्या माया संघाचा संघ केला की मग एक ब्रह्म ऐक्य होता. आणि ब्रह्म ऐक्य झालं की झालं तुमच्यामध्ये म्हणजे पडून राहील तरी राहील. मी कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे एकदा कळलं की मग तिथे पडून राहायचं. फक्त मी कोण आहे हे शोधलं पाहिजे. मी कोण एकदा शोधलं की मग काहीच करायचं नाही मला. फक्त भगवान परमात्म्याच्या चरणावरती भगवान परमात्मा आपलं सर्व कार्य करतो. काहीच करण्याची गरज पडते. सर्व कार्य करतो. पण कधी आपण प्रकृतीच्या बाहेर गेलो पाहिजे. प्रकृती पण ही प्रकृती अशी आहे ना, या प्रकृतीच्या संघानेच परमार्थ करता येतो. हाही तितकाच महत्वाचा विषय. परमार्थ करण्याकरता प्रकृतीचा संघ झालाच पाहिजे. प्रकृतीने आपल्या संगतीनेच आपल्याला परमात्मा भगवान परमात्म्यापर्यंत जाता येईल. तसं जाताच येत नाही. लहानपणामध्ये ही सवय लावून घ्यावं लागेल. जन्माला आल्यापासून अनादी कालाची जन्म मृत्यूची परंपरा आपल्या पाठीमागे लागलेली आहे. किती वर्ष झाले आपण जन्माला आलो, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे भजित. म्हणून जीव भ्याला विठोबाशी शरण गेला. म्हणून जीव भेटोय महाराज. कशाला? जन्म मृत्यूला भेटोय. आणि जन्म मृत्यूला भेटोय म्हणूनच मग भगवान परमात्म्याच्या साधनेमध्ये गुंता. भगवान परमात्म्याचे चिंतन करा. भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा का त्याच्या स्वरूपाशी एक झाले मार्या एवढी साखरेची धुळी एकमेका एकाचे
हे ठाई, हे ठाई, ठाई, ब्रह्म कालही सत्य होतं, ब्रह्म आजही सत्य आहे, ब्रह्म उद्याही सत्य राहणार आहे. ज्याच्यात कधीच बदल होणार नाही, ज्याच्यात कधीच बदल घडत नाही, त्याचं नाव ब्रह्म आहे. पण प्रकृती अशी आहे ती क्षणाक्षणाला पलटते महाराज. क्षणाक्षणाला कमी होते, जास्त होते, कमी होते, जास्त होते, क्षणाक्षणाला. तर त्या प्रकृतीला जर अंकुश ठेवायचा असेल, त्या प्रकृतीवरती जर अंकुश ठेवायचा असेल, प्रकृतीला जर स्थिरता प्राप्त करून द्यायची असेल, तर मात्र भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जावं लागतं. हा भगवान परमात्म्याने त्या प्रकृतीला आपल्या चरणाजवळ ठेवलं, त्याचा परिणाम या विश्वाचा समतोल राहतो. या विश्वामध्ये समतोल राहण्याचं कार्य भगवान परमात्म्याच्या चरणावर असणाऱ्या ज्या अष्टधा प्रकृती आहेत, त्यांना ठराविक वेळेपुरतं, ठराविक मर्यादेपुरतं सोडतो, ढिल्ल करतो, सोडतो, ढिल्ल करतो. कुठं पाऊस जास्त पडतो, कुठं कमी पडतो, कुठं भूकंप घडतो, म्हणजे हे सगळं प्रकृतीच्या अधीन आहे. असू द्या, भगवान परमात्म्याचे 8 पत्न्यांचा विवाह केला. त्याच्यात असणारा जो राजा होता, एक भौमक नावाचा राजा होता. कोणता? भौमक राजाचा राजा होता. त्यांनी काय केलं, त्याची इच्छा होती 1 कोटी बायका करायची. किती बायका करायची? 1 कोटी बायका करायच्या. आणि तो काय करायचा महाराज, त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की 1 कोटी बायका करायच्या. आणि 1 कोटी बायका करायच्या, पण तो होता सत्यभामेचा भाऊ. कोण होता? भौमक राजा होता. भौमक राजाने संकल्प केला की 1 कोटी बायका करायचं. मग त्यांनी काय केलं, जेवढ्या राज्यामध्ये बाया, मुली, कौमारी, कमला मुली दिसतील, त्या मुली सगळ्या आणून बंदी खाण्यात ठेवायच्या. अशा त्याच्या 16,100 बायका म्हणजे मुली त्यांनी कोंडून ठेवल्या, आपल्या कारागृहामध्ये आणून ठेवल्या. कोणाचं आहे? हा, कोणाचं आहे? त्या भौमक राजानं 16,100 मुली, कुमारिका बंदी खाण्यात आणून ठेवल्या. काय केलं त्यांनी? 1 कोटी बायका करायचा संकल्प केला होता. त्यांनी काय करायचं, कुमारिका मुलगी दिसली का आण बंदी खायला टाक, आण बंदी. बरेच वेळ केला महाराज. आणि मग त्या रुक्मिणी मातेला आणि सत्यभामेला सांगितलं की अरे हा अन्याय करतो, अज्ञानी जीवावरती हा अन्याय करतो. मग या अन्यायातून काय करावं लागेल, त्याच्या अन्यायातून याला मोडकळीत आणावं लागेल. मग काय करा, सत्यभामेने सांगितलं तुम्ही याला मारून टाक. मग आता राजाला, भगवान परमात्म्याला तर तेच पाहिजे होतं. कारण भगवान परमात्म्याने ठरवलं की मग समजा बायकोचा भाऊ मारला असतं तर मग काय झालं असतं? हा, तुम्हाला कळत नव्हतं का? माझा भाऊ मारला, तुम्ही नाहक वैर तयार झाला असतं. पण त्या आता नाही, ती म्हणते याचा हा अन्याय ना, त्याच्यात तुम्हीच मारा. मग मारलं महाराज. कधी मारलं? कोणत्या वेळेस मारलं? आपण त्याचा बर्थडे दरवर्षी साजरा करतो, सगळेच करतो महाराज. तो मेल्याचा बर्थडे आपण सगळेजण साजरा करतो. जेवढे हिंदू लोक आहेत ना महाराज, हिंदू लोक त्या बरोबर त्याचा बर्थडे साजरा करतात. सांगू का त्याचा बर्थडे कधी असतो? मेल्याचा बर्थडे सांगू का कधी? सांगू का आता? का नको सांगू? सांगतो जाता. सांगू का नको सांगू? सांगतो जाता. काय दिवाळी साजरी करता की नाही तुम्ही? लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन कधी असतं? अमावस्याला असतं का नाही? मग अमावस्येच्या आदल्या दिवशी एक नरक चतुर्थी असते, तिचं नाव नरक चतुर्थी. कोणती चतुर्थी? अहो सोपं जे म्हणून तर शहाणेकडून ऐकावं लागतं तुम्हाला. सोपच आहे, पण ऐकायला शहाण्या माणसाकडून ऐकलं पाहिजे ना, ठीक आहे बाबा.
नरक चतुर्थी सगळे साजरे करतात का नाही? त्या वर्षी अभ्यंग स्नान करतात, सगळे अत्तर लावतात, उठणं लावतात, मग चांगलं पहाटे उठून स्नान करतात का नाही सगळेजण? मग त्याच्या मृत्यूच्या दिवशी तुम्ही सगळेजण उठणे लावता म्हणजे तुम्हाला आनंद झाला का दुःख झालं? हा? नरक चतुर्थी म्हणजे हा नरकाचे महाराज हा 16,100 महिन्यांचा काय होते तरच होतं बातम्यात. नरक चतुर्थीला फक्त उठणं लावायचं, ते लाटण्याने हाणायचं. नाही विनोदाचा भाग सोडा, मला त्याच्यात शास्त्र सांगायचे बर का. शास्त्र असं आहे, नरक चतुर्थीला त्या राजाला मारलं आणि त्या राजाला मारल्याच्या नंतर परिणाम काय झाला? त्याचे 16,100 असणाऱ्या स्त्रिया मुक्त केल्या, कुमारिका मुक्त केल्या. आता मुक्त केल्यानंतर त्याला सांगितलं भगवान परमात्मा आता तुम्ही तुमच्या घरी निघून जा, तुमच्या वाडवडिलांकडे निघून जा. त्यांनी सगळ्यांनी हुशार होत्या, त्याही हुशार होत्या, त्यांनी विचार केला आता घरचे आपल्याला कुठे खातील? कोणी एक भुलेली नारी आहे का नाही? आता कोण एक भुललेली नारी, आता ती जर घरी गेली तर तिच्या लोकांवर ते नाव होती. मग तुका म्हणे असेचे ना लोक नाव ठेवतील ना महाराज. आता सीतामाईला तर वनवासात 6 महिने त्या रावणाकडे राहिली तर पर्सनी केलं का नाही बोबाटा तिच्या नावात? अगदी परीक्षा द्यावं लागेल महाराज. मग त्या मुलींनी विचार केला, सर्व 100च्या 16,100 मुलींनी विचार केला का बाबा आम्हाला आता घरी पाठवू नका, आता तुम्हीच आमचा सांभाळ करा, तुम्हीच आमचा स्वीकार करा. म्हणून भगवान परमात्म्याने एका वेळेस 16,100 महिलांशी विवाह केला. म्हणून भगवान परमात्म्याला 16,108 बायका. कशामुळं? त्यांचं पाणी ग्रहण केलं आणि मग एवढा मोठा विस्तार आहे. आणि बरं का गोकुळ महाराज प्रत्येक बायकोला 10 मुलं आणि 1 मुलगी असा विस्तार आहे. किती? प्रत्येक बायकोला 10 मुलं आणि 1 मुलगीचा विस्तार आहे. मग 16,108 गुणिले 10 11 किती होतो आकडा? तुम्ही तुमचेच मोजान, तुम्ही तुमच्याच ध्यानात ठेवा. एवढा मोठा यादव कुळ आहे, एवढा मोठा यादवांचा कुळ आहे, एवढा मोठा कुळामध्ये कुळांचा राजा भगवान परमात्मा आहे. 56 कोटी यादव निष्ठी युद्धात मारलेत महाराज. कशात मारले? युद्धात मारले. युद्धामध्ये आणि चाणक्याचे, तुम्ही चाणक्य नीती वाचलेली आहे की नाही मला माहित नाही, पण चाणक्याने सांगितले महाराज शेंडीची गाठ बांधीन, यादव कुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही. ठीक आहे, चाणक्य नीतीमध्ये वाचलेली. चाणक्य नीतीमध्ये चाणक्याने शेंडीला गाठ मारली नाही, कारण केस मोकळ ठेवले. का बरं? यादवांचा नाश करायचा. आता हे यादवांचा नाश असा आहे महाराज, हे सगळे श्रीमंतांचे कुळ आहे. भगवान परमात्मा काही सामान्य महाराज करतो अन्यथा करतो असणारा भगवान परमात्मा आहे. आणि या भगवान परमात्म्याची संपत द्वारका सोन्याचीच आहे महाराज. द्वारका सोन्याचीच आहे, त्याच्यात कमीच नाही महाराज, अखंड सोन्याच महाराज. बरंच त्या द्वारकेमध्ये सोनं असल्यामुळे श्रीमंत नगर आहे. आणि मग मुलं काय गरीबाचे आहेत का महाराज? पत्न जर आहेत ना महाराज, त्याचे मुलं सुद्धा श्रीमंतच आहेत ना, श्रीमंत मुलं आहेत महाराज. मग या श्रीमंत मुलांना सुद्धा श्रीमंत शोक असतात, कमी नसतात. भगवान परमात्मा सगळ्या मुलांना एकत्र बोलवायचा आणि बाबानो तुम्ही संतांचा अपमान करू नका, तुम्ही साधूचा अपमान करू नका, साधूचा अपमान करू नका. साधूचा अपमान केला तर मला सहन चालत नाही. तुम्ही एक वेळेस माझा अपमान करा. भगवान परमात्मा सांगतोय माझ्या भक्ताचा अपमान सहन करत नाही मी. भगवान परमात्म्याचा अपमान, स्वतःचा अपमान झाला तर भगवान परमात्मा सहन करतो. प्रल्हादाच्या वेळेस भगवान परमात्मा नरसिंह अवताराला आला ना, त्याच्या हिरण्यकशिपूची एक गदा भगवान परमात्म्याच्या खांद्यावरती बसली महाराज. खांद्यावरती फटका बसला ब्रह्मदेवा, तो सहन केला महाराज. पण प्रल्हादाला नख सुद्धा लागून नाही दिला. प्रल्हादाला नख सुद्धा लागून दिलं नाही. भगवान परमात्म्याने हिरण्यकशिपूची गदा खांद्यावरती मारलेली सहन केली. खांद्यावरती गदा मारली हिरण्यकशिपूने, ती सहन केली. तर प्रल्हादाला केसाला धक्का लागून नाही दिला. असा भगवान परमात्मा आहे, असा प्रेमळ आहे भगवान. भगवान परमात्म्याने आपल्या सर्व मुलांना सांगितलं बाबांनो साधू संतांचा अपमान करू नका, संतांच्या विषयी वाईट बोलू नका, संतांचं नाव ठेवू नका, संतांविषयी निंदा करू नका. आता निंदा करताना खूप गोड लागेल, पण भोगायला आल्यानंतर मात्र फार अवघड आहे. भोगायला येतं मला प्रत्येक गोष्ट. आपण जे आपण या पृथ्वी तलावरती करू ना,
या मृत्यूनगरामध्ये जे जे आपण वाईट करा अथवा चांगलं करा ते केलेलं कर्म तुम्हाला एक ना एक दिवस भोगण्याकरता यावंच लागतं. हागा कर्मीचे उरावे जे सुखदुःखाते फळा यावे तया ते भोगा यावे देहा एका. ज्ञानोबराय सांगतात मला हे देहामध्ये भोगायलाच यावं लागतं. मग कर्म चांगलं करा आणि चांगलं कर्म केलं तर चांगलं भोगायला येईल, वाईट केलं तर वाईट भोगायला येईल. मग काय त्याचा पुढचा भाव सांगत नाही तर नंतर कथा झाल्यावर सांगेल. कथा वाजत माणसाचा अपमान केल्यासारखं वाटेल. असू दे ते वाटे परत वाजू नकोस, ते बोल परत वाजू नको माणसं सांगतो मी. कारण तो वाद आता हे सगळ्या माता भगिनीच आहेत आपल्याच आहेत. हा वाद ढोलकीचा वाज होता. कोणता वाज होता? ढोलकीचा वाज परत कथेमध्ये वाजू नको, कीर्तनात वाजू नको, हरिपाठात वाजू नको. कारण ही कला आहे ना महाराज, तुला ही इंद्राची कला आहे. मृदुंग वादनामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणती देवता असेल तर इंद्र आहे. इंद्राचा अवमान होतो असा करू नको बरं बा, राग नको मानू. आणि आलं तरी तू काय करणार ते मला माहितीच आहे. असू द्या. काय सांगू होतो महाराज धुमाळ महाराज कथा कथाच सांगते मी, पण माझ्या ध्यानात राहत नाही. मग आपण ध्यानात आणून द्यायचं ते पण नाही काम करत महाराज. भगवान परमात्म्याने ह्या मुलींचं पाणी ग्रहण केलं आणि पाणी ग्रहण करून प्रत्येक मुलाला सांगितलं बाबा रे तुम्ही यांना काय करा, कोणा संतांचा अपमान करू नका, कोणा साधूचा अपमान करू नका. कारण साधू संतांचा अपमान केला की माणूस भोगण्याकरता यावंच लागतं. असा ह्या जामवंतीचा मुलगा सांब आहे. जामवंतीला मुलगा व्हावा म्हणून भगवान हवी श्रीकृष्णानं भगवान शंकराची साधना केली 6 महिने. बघा ते बायकोला मुलगा व्हावा, जामवंतीला मुलगा व्हावा म्हणून भगवान कृष्णानं 6 महिने तपश्चर्या केली. कोणासाठी? जामवंतीला मुलगा व्हावा. मग जामवंतीला मुलगा व्हावा म्हणून 6 महिन्याची तपश्चर्या भगवान शंकराची केली. शंकरानं सांगितलं शंकरा मला तुझ्यासारखा मुलगा होऊ दे. आता ते मला तुझ्यासारखा मुलगा होऊ म्हणजे काय, माझ्याशिवाय आहेच कोण दुसरे महाराज. भगवान शंकर महाराज प्रलयकारी भगवान आहे. काय करतात भगवान शंकर? प्रलय करतात. सृष्टीचा प्रलय करण्याचं काम भगवान शंकराचं आहे. भगवान शंकर काय करतात? प्रलय करतात. पण भगवान शंकराचाच अवताराने साम प्रगट झाला. साम हा म्हणजे भगवान परमात्म्याचाच अंश आहे, भगवान शंकराचा अंश आहे. आणि हा प्रलयकारी देवता आहे, जी नाश करणारी देवता आहे. आणि विष्णू मात्र स्थापन करणारी म्हणजे निर्माण करणारी देवता आहे. सांबानी महाराज एक दिवस असे सर्व साधू संत एकत्र बसलेले होते. नारदजी होते, वशिष्ठ मुनी होते, सर्व विश्वामित्र होते, सर्व साधूंची बैठक बसलेली होती. आणि त्या बैठकीमध्ये काय केलं, हे श्रीमंताचे मुलं आहे ना यांच्याकडे मस्ती असते, यांच्याकडे थोडस आविर्भाव वेगळा असतो. यांनी काय केलं, त्या सांबाच्या पोटाला चिंध्या गुंडाळल्या. काय चिंध्या गुंडाळून त्याला पोट वाढवलं आणि त्याला साडी नेसवली. कोणाला? साडी नेसवली आणि चिंध्या गुंडाळल्या आणि त्याचं पोट आल्यासारखं केलं. आणि सगळं साधू संतांसमोर गेलं. म्हणले महाराज आमच्या घरातली ही नवीन सुने, तिला मुलगा होईल का मुलगी होईल? साधू महात्माला त्रिकाल ज्ञानी असणारे साधू संत आहेत. तिन्ही काळाचं ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या साधू संतांना हा प्रश्न केला. साधू संतांनी म्हणले याला मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, याच्या पोटामध्ये मुसळ तयार होईल. तसंच झालं महाराज, तसंच तयार झालं महाराज, मुसळच तयार. मग त्या मुलांची मुलांना सुद्धा भीती वाटू लागली. आणि मुलांना सांगितलं होतं वडिलांनी. काय सांगितलं होतं? साधूंचा अपमान करू नका, संतांचा अपमान करू नका, हे वडिलांना सांगितलेलं होतं. तरी मुलांनी तो अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि पोटाचे असणाऱ्या चिंध्या सोडल्या. आणि चिंध्याच्या सोडल्याबरोबर त्याच्यात मुसळ तयार झालं. आणि त्या मुसळाचं पीठ केलं महाराज, भीतीपोटी पीठ केलं. भीतीपोटी पीठ करून करून महाराज त्याचे ते समुद्रात टाकून दिलं. पण समुद्रामध्ये एक असा तुकडा होता, लोहाचा तुकडा. तो माशाने गिळला आणि माशाने गिळला. त्या मासा एका व्याधाने पकडला. त्या व्याधाने पकडला तो मासा आणि त्याच्यातला चिरल्याबरोबर तो लोहाचा तुकडा निघाला, लोखंडाचा तुकडा निघाला. त्याने त्याच्यापासूनच बाण तयार केला आणि तो बाण लावला महाराज धनुष्याला. त्याच कारणामध्ये त्याच व्याधानं भगवान, हा व्याध कोण आहे तुम्हाला ते सांगायचं राहून जाईल माझ्याकडे. हा व्याध कोण आहे?
पूर्वजन्मीचा वाली आहे. पूर्वजन्मीचा जो बाली आहे ना, हा, ज्याला भगवान परमात्म्याने लपून मारलेला जो बाली आहे ना, तोच या अवतारामध्ये व्याध आलाय आणि तोच व्याधाच्या अवतारात भगवान परमात्म्याचा कृष्ण अवतार संपवणार आहे. म्हणजे केले कर्म झाले त्याचे भोग आले. नाथबाबांचं प्रमाणे 100% 1000% बरोबर आहे. हा, 100% नाही 1000% बरोबर आहे. कमी थोडं सुद्धा कमी नाही. हा व्याध आहे ना, त्या वाडीला भगवान परमात्म्याने लपून मारलं ना, त्या व्याजाने तो बाण तयार केला. भगवान परमात्म्याने सांगितलं होतं तर बाबा ना, तुम्ही साधू संतांचा अपमान करू नका. ज्या दिवशी साधूचा अपमान होईल त्या दिवसापासून संत उतरती काळा लागते महाराज. दुर्योधनाच्या राज्यसभेमध्ये विदुर काकाचा ज्या दिवशी अपमान झाला ना, त्या दिवसापासून हस्तिनापूरच्या गादीला उतरती कळा लागली महाराज. रावणाच्या राज्यामध्ये ज्या दिवशी बिभीषणाचा अपमान केला गेला ना, बिभीषणाच्या कंबरेत लात मारली, हाकलून दिला ना, त्या दिवसापासून रावणाच्या राज्याला उतरती कळा लागली. कधी? साधू संतांचा अपमान करत जाऊ नका. साधू संतांचा अपमान ज्या दिवशी तुम्ही करा, संत निंदा ज्याचे करी नव्हे घर प्रेमापुरी. संतांचे निंदे म्हणजे अवलक्षण आहे आपलं. आपलं अवलक्षण म्हणजे आपली उतरती काळा सुरू होते. कधी? ज्या दिवशी आपण संतांचा अपमान करू, ज्या दिवशी संतांचा विषय आपण वाईट चर्चा करू ना, सुट्टीच नाही महाराज, त्या दिवशीपासून आपली उतरती काळा लागते. आणि तेच घडलं महाराज. भगवान परमात्म्याने सर्व मुलांना सांगितलं होतं की बाबांनो, तुम्ही संतांचा अपमान करू नका, पण त्यांनी तो अपमान केला. परिणाम असं झाला महाराज, त्या समुद्रामध्ये जो पीठ टाकलं ना, लोहाचं पीठ, त्याच्यापासून लोहाळ्या नावाचं गवत तयार झालं. आणि त्याच गवताने एकमेकाची डोके फोडली. यादव कुळाचा नाश त्या लोहाळ्यानेच केला. आणि आता भगवान परमात्मा सुद्धा आता वैकुंठाला जायचंय. मग दारुक सारथीला सांगितलं की बाबा, आता हे सगळे इथले मूर्ती लोकांचं सर्व साहित्य घेऊन तू आता पुढे जा. भगवान परमात्म्याने सर्व साहित्य दिलं, पण भगवान परमात्म्याने एक साधना करण्याची राहिली. हे श्रीमद भागवत कथा आहे ना, हे मैत्री मुनी आणि उद्धवाला सांगितलं. आणि उद्धवाला आणि मैत्रीला सांगितलं की उद्धवाला सांगितलं, मैत्री मुनीला सांगितलं की माझ्या विदुराला ही कथा सांग. बापरे, एवढं मोठं धाडस आहे. माझा विदुर म्हणतात ते कोण? भगवान परमात्म्याने ही श्रीमद भागवत कथा मैत्री मुनीला आणि उद्धवाला सांगितली. मैत्री मुनींजवळ निरोप दिला, ही कथा तुम्ही माझ्या विदुराला सांगा. माझ्या विदुराला सांगा म्हणजे काय? एवढा प्रेम भाव, एवढा विश्वास, एवढी श्रद्धा असावी लागते. माझ्या विदुराला सांगा. सांगण्याकरता मैत्री मुनी बद्रिक आश्रमाला गेले. भगवान परमात्मा उद्धवाने सुद्धा ते ज्ञान. आणि भगवान परमात्म्याने काय केले, पिंपळाच्या वृक्षाखाली बसून असा एका गुडघ्यावर आपला दुसरा पाय ठेवून त्याचा अंगठा असा हलवत होता. जसा अंगठा हलवत होता त्या व्याधाला वाटलं हे हरणीचंच कान आहे, हरणाचंच कान आहे. कारण व्याध सुद्धा शिकारी होता ना, त्याने सुद्धा लपूनच बाण मार. ज्या भगवान परमात्म्याने त्या वालीला लपून बाण मारला ना, त्याच पद्धतीने त्या व्याधाने सुद्धा भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला हरणीचं कान समजून हरणीच्या दिशेने बाण मारला आणि तो बरोबर त्या अंगठ्यामध्ये बाण घुसला. भगवान परमात्म्याने देह युक्त केला. भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत गेला. आता भगवान परमात्मा स्वरूपात जरी गेला, पण भगवान परमात्मा गेल्यानंतर त्याला कुठं शोधायचं जर असेल, भगवान परमात्म्याला जर कुठं शोधायचं असेल तर कुठं शोधणार ना? स्थळी स्थळी भरला रिचा ठाव नाही भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. हरीची आकाशा हरिदाही हरीची आकाशा. भगवान परमात्म्याच्या लीलेमध्ये, संकीर्तनामध्ये आपण स्वतःलाच विसरून गेलं पाहिजे. का? ज्या दिवशी आपण विसरायला सुरुवात करू ना, त्या दिवशी भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हा, आता ही श्रीमद भागवत कथा सांगत असताना मी आता बोलावं असं वाटतं, मी एकच तास झालं, 3 तासाच्या वरती झाले, मी तरी बोलतच राहते. मलाच कळलं, मला असं वाटतं की 1-1.5 तासच झाला असेल. बरोबर जवळजवळ 3.25 तास झाले. आणि किती प्रसंग राहिला? एकच प्रसंग सांगितला फक्त, भगवंताचे लग्नच सांगत बसले आम्ही. 3 तास झाले ते. अरे पण त्याच्यामध्ये सुदामा भेट राहिली, त्याच्यामध्ये आज यज्ञपत्न्या राहिली. ते कधीतरी सांगण्यासारखं ते अर्थ राहून गेलं माझ्या. मी डायरेक्ट भगवान परमात्म्याला वैकुंठाला जाण्यापर्यंत प्रसंगावर आलोय. सुदामजीचा प्रसंग खूप सांगण्यासारखा आहे, पण राहून गेला. पण सांगू का 5 मिनिटामध्ये?